खूप उत्साहामध्ये आजचा भाग रंगतो आहे. या भागाला सुरुवात झाल्यानंतर आपल्या वहिनींनी एक इच्छा व्यक्त केली की सगळ्यांसमोर त्यांनी मला प्रपोज करावं. प्रपोज करण्यासाठी त्यांनी 3 वेळा प्रयत्न केले, पण तिथे आल्यानंतर काय व्हायचं मला कळायचं नाही. 2दा तर ते तिथे आल्यावर औंढा गिळले आणि परत गेले. पण शेवटी ती वेळ साधली आणि खूप छान पद्धतीने त्यांनी प्रपोज केला. आम्हाला आनंद वाटला. हां, बरं झालं. पण त्यांनी प्रपोज केलं, तुम्ही उत्तरच दिलं नाही. काय द्या उत्तर. किती दिवसांनी तेव्हा होकार दिला होता? 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर. तेव्हा 2 महिने तुम्हाला थांबावं लागणार आहे. हो, द्या होकार लगेच. हां, आय लव्ह यू. काय काय परत परत मोठ्याने बोला. हां, आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू म्हणजे आफ्टर 2 मंथ. कळलं तुम्हाला? चला, अशा तऱ्हेने त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे. मला सांगा, कसा आहे स्वभाव यांचा? खरं सांगा. अजून पण लग्न झालं तर तिची अजून लहानपणा जात नाही. हां, अजून पण लहानपणासारखीच वाटते. उचलून घ्यायचं आणि फिरायला जायचं. अजून जास्त नाही नेऊ शकत. कसा आहे यांचा स्वभाव? कसा आहे? रागिष्ट. खूप चिडतात. काय सांगता? वर्ष 1.5 वर्षात इतका राग? काय हो, कशासाठी राग करता तुम्ही? राग असं काय नाही, म्हणजे हां, तशी तिला पण फक्त समजावं होतं. तिला वाटतं की मी तिला रागवतो. अच्छा अच्छा. त्यांचा समजावण्याचा प्रकार चिडण्यासारखा आहे. कळलं तुम्हाला? तुमच्या या प्रेमाचं आधी त्यांना कळलं होतं? आजूबाजूच्यांना हां, समजलेलं होतं. समजलं होतं. हां, आणि मग मग आता बोललो की याची आई तयार नव्हती, कारण माझं शिक्षण कमी होतं. हां, मग ही बोलली की तू शिक्षण पूर्ण कर. मग मी माझी 12वी कंप्लीट केली. नंतर त्यानंतर आम्हाला जायला भीती वाटत होती. आमच्या घरातून माझी आई माझी ऑफ झालेली त्यावेळी. मग जायला कोण तयार नव्हतं, म्हणजे सगळ्यांना भीती वाटायची. मग पाची पोळेकर मावशी म्हणजे असे 2-3 चौघं जाऊन तिच्या घरी जाऊन. पोहेकर मावशी? हां, त्यांनी जाऊन मग पुढाकार घेतला? हां. आहेत का त्या पोहेकर मावशी? जरा बोलवा त्यांना. तुम्हीच काय त्या? अरे देवा, या. नमस्कार. बरं, मला सांगा तुम्ही की ज्या वेळेला यांचं लग्न ठरायचं होतं त्यावेळेला कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. पहिलं नाव त्यांनी पटकन तुमचं घेतलं. काय झालं होतं तेव्हा? घरून विरोध होता ना? घरून विरोध होता, कारण असं झालं त्याची आई ऑफ झाली. म्हणजे ती आई म्हणजे आम्ही बहिणीप्रमाणेच राहिलेलो आजपर्यंत. तर तिच्या पण मनामध्ये होतं की मुलगी करायची म्हणून. बरं. पण ते जमलं वगैरे म्हणजे तिच्या आईला माहिती नव्हतं. पण म्हटलं आता मुलगी पण व्यवस्थित आहे, जॉबला वगैरे आहे, त्याच्या पण मनामध्ये आहे, तर म्हटलं करून टाकूया. आणि त्यामुळे त्यांचं लग्न हो, झालं. हो. बरोबर. छान वाटलं. पहिलं नाव तुमचं आलं त्यामुळे मला खूप बरं वाटलं. नमस्कार. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी बोलवणार आहे. थांबा, तुमच्याकडनं कोण आलाय? माझी मम्मी. मम्मी आली आहे. मम्मींना बोलवलं. चालेल. तुम्ही तिथे उभा होता काय? मला आता कळलं हा प्रपोज का करत नव्हता तिथे पुण्यात. आई, जावयाबद्दल सांगा जरा. काय सांगून दावा चांगले आहेत आता. चांगले आहेत ना? तुम्ही आता राहायला कुठे? पंप हाऊसला. पंप हाऊसला. शाही शरण. बरं, महिन्याभरासाठी तिथे आला होतात राहायला? नाही, आम्ही 3 वर्ष भाड्याने होतो. बिल्डिंग आमचं होत होतं ना. मग 3 वर्षात जावई मिळाला तुम्हाला? तुमच्या समोरच ह्याला काही प्रश्न विचारतो. मला सांगा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांना तुमच्यातलं काय आवडतं? बालिशपणा. व्हेरी गुड, अभिनंदन. बरं, तुम्ही सांगा हो, वहिनींना तुमच्यातला कोणता गुण आवडतो? मी तिच्या गोष्ट कधी नाही, तिला कुठच्या गोष्टीला नाही बोलत. नेहमी तिच्यासाठी नेहमी तयार असतो कुठच्या पण गोष्टीला. हो, ते बघितलं आम्ही लगेच. अभिनंदन. हे उत्तर पण बरोबर. चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. मिस्टरांना तुमच्यातला कोणता गुण आवडत नाही? रागीटपणा. नाही. आणखीन एक आहे. चला, त्यांना माहित नाही की त्यांना काय आवडत नाही. काय आवडत नाही सांगाव? नको त्या गोष्टी ती लगेच बोलून टाकते. म्हणजे लहान पोर कसं आता लगेच हट्टीपणा तिच्यामध्ये भरपूर आहे. बाबा हा मला पाहिजेच. तुम्ही हे जे बोलताय ना, त्यांचा चेहरा हळूहळू गंभीर व्हायला लागलाय. कळलं का? हळू बोला. बरं, आता तुम्ही सांगा, वहिनींना तुमच्या स्वभावातला कोणता गुण आवडत नाही? कधी कधी मी रागात तिला भरपूर काहीतरी बोलतो. मग हे किती चुकीचं आहे? म्हणजे उत्तर बरोबर आहे, पण लगेच रागावणं चुकीचं नाहीये का? हां, असं करू नका ना. एवढं प्रेम करून घरच्यांचंही प्रसंगी मन बदलून तुमच्याबरोबर संसार करायला सुरुवात केलेला आहे. तुम्हीच चिडलात तर आमच्या वहिनींनी, आमच्या ताईंनी बघायचं कोणाकडे? बरोबर की नाही? जरा कमी चिडा. हां, चला, उत्तर तर बरोबर आलं, पण चिडू नका. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांना तुमचा राग कधी येतो सांगा? मी खोटं बोलत असेल तेव्हा. कशाला बोलता? मग चिडणारच ते. हे नाही कधी खोटं बोलत तुम्ही?
काय सांगता, जोगेश्वरीला आहे म्हणून मोबाईल सांगता तेव्हा कुठेतरी बांद्र्याला असता? नसतो तर नसतो. बरं ठीक आहे, नका बोलू खोटं. हा. आणि तुम्ही सांगा, वहिनींना कोणती इच्छा आहे? शिक्षणात एक काहीतरी करण्याची इच्छा आहे. तेच ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्वतःच्या पायावरती, म्हणजे आता तिचं आता जसं शिक्षण सुटलं आहे लग्नानंतर, लग्नाच्या अगोदर सुटलं कारण घरच्यांची घराची जिम्मेदारीमध्ये पण आली. माझी इच्छा आहे की तिने आता शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. वा, तुमची काय इच्छा आहे? MBA पूर्ण करायची इच्छा आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला त्यासाठी. चला, सगळी उत्तरं बरोबर आली का? नाही. कुठलं चुकलं? सेकंड. एक चुकलं. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.